मधून आढळराव महायुतीचे उमेदवार असल्याची घोषणा झाली आहे, त्यामुळे आता कामाला लागा असं अजित पवार यांनी आदेश दिले. तर समोरचा उमेदवार डायलॉगबाजी करण्यात एक्सपर्ट असल्याचंही अजित पवारांनी यावेळी टोला लगावलाय. तर उमेदवार आयात करावा लागला हा शरद पवारांच्या विचारांचा विजय असा पलटवार अमोल कोल्हेंनी केलाय. तर अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देत हा टोला लगावलाय. तर शिरूरमधून आढळराव महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर कामाला लागा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. समोरचा उमेदवार डायलॉगबाजी करण्यात एक्सपर्ट असल्याची टीका अमोल कोल्हेंवर अजित पवारांनी केली आहे. त्याला उत्तर देत हा शरद पवारांच्या विचाराचा विजय जो त्यांना उमेदवार आयात करावा लागला असं प्रत्युत्तर अमोल कोल्हेंनी दिलं. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथे उमेदवार राहणार आहे. तुम्ही गाळ बसू नका, तुम्ही कामाला लागा. आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे. तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. त्याच्यामध्ये डायलॉगबाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे, नाटकामध्ये ठीक आहे. जनतेच्या समोर घाम गाळावा लागतो, काम करावं लागतं. ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मध्ये आहे. माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या मुलाच्या समोर उमेदवार देताना इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही उमेदवार आयात करावा लागतोय. इथं मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा हा खरोखर विजय. आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अनेकदा शिरूर लोकसभा मतदारसंघात आले. त्यातही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अनेकदा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आलेत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथे उमेदवार राहणार आहे. तुम्ही गाळ बसू नका, तुम्ही कामाला लागा.